निर्गुण आणि सगुण ह्या दोन्ही गोष्टी देवाच्या बाबतीमध्ये आहेत आणि तो सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. आता निर्गुण परमेश्वर कसा आहे ते आणखीन एक वेगळ्या प्रकाराने जीवनविद्येने सांगितलेलं आहे. ते म्हणजे दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे निर्गुण परमेश्वर. बघा, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य हा शब्द अंडरलाईन करायचा. दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञानशक्ती म्हणजे परमेश्वर. हे निर्गुण परमेश्वराचं होतं. सगुणाचं आम्ही काय वर्णन केलेलं आहे, निसर्ग नियमाने मंडित, निसर्ग नियमासहित, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. म्हणजे तुम्ही जर हे लक्षात घेतलं, ही व्याख्या जरा थोडीशी लांबट आहे पण ती महत्त्वाची आहे. तो निसर्गाच्या नियमाने मंडित आहे, सगुण म्हणतो मी. तुम्ही, आम्ही, चर आणि अचर, पशु पक्षी, जल सगळे निसर्गाच्या नियमाने बांधलेले आहेत. ते स्वयंचलित आहे. स्वयंचलित म्हणजे काय? स्वयंचलित याचा अर्थ तिकडे कोण चावी द्यायला बसलेला नाही म्हणजे स्वयंचलित. स्वयंनियंत्रित म्हणजे रेग्युलेट करायला तिकडे दुसरा कोण बसलेला नाही. स्वयं तोच स्वयंचलित आहे, तोच सेल्फ रेग्युलेटरी आहे, तोच नॅचरल आहे. अध्यात्माच्या भाषेमध्ये स्वयंभू म्हटलं आहे, कळलं की नाही? तो नॅचरल आहे, स्वयंभू आहे आणि तो अत्यंत पद्धतशीर आहे. ज्याला आपण पद्धतशीरपणा म्हणतो तो पद्धतशीरपणा आणि व्यवस्था. म्हणून तुम्ही जर सगळीकडे जर पाहिलं ना, सगुण परमेश्वराबद्दल बोलतो की सगळ्या ठिकाणी व्यवस्था आहे. आता ह्या व्यवस्थेमध्ये बिघाड निर्माण करणारा आहे माणूस, हाच एक प्राणी आहे, पण सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था इतकी अद्भुत आहे की या व्यवस्थेबद्दल बोलायला एक स्वतंत्र प्रवचन करावं लागेल, इतका व्यवस्था हा विषय महत्त्वाचा आहे. की आता इथे तुम्ही सगळे बसलेले आहात. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही तुमचं सगळं जे लाईफ आहे ते निसर्गाच्या नियमाने बांधलेलं आहे, हे तर तुम्हाला मान्यच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वयंचलित आहात. म्हणजे काय, आता तुम्हाला वाटलं प्रवचन कसलं ऐकायचं, उठून चालायला लागूया, उठला आणि चालायला लागला. स्वयंचलित. स्वयंनियंत्रित आहे. काही लोक म्हणतात मध्ये उठून जाणं बरोबर नाही, म्हणून तो स्वतःलाच नियंत्रित करतो आणि बसतो. स्वयं त्याप्रमाणे तो नैसर्गिक आहे. आपलं हे जे शरीर आहे कोणी हे केलेलं नाही, हे झालेलं आहे. बघा, माणूस जन्माला येतो, जन्माला घालतो असं आपण म्हणणं हे चुकीचं आहे. जन्माला येतो आणि आपण म्हणताना तसं म्हणतो, बाळ जन्माला आलं असं म्हणतो. आणि त्याला जे हात, पाय, नाक, कान, डोळे वगैरे जे येतात ते काय तुम्ही निर्माण करता? सहज, नैसर्गिक आणि कसं पद्धतशीर. मी माणूस म्हटला की पद्धतशीर आहे. त्याच्याजवळ पद्धतशीर काय आहे? डोळे इथेच आहेत. व तुम्हाला डोळे मागे, मला पुढे असं काय नाही. सर्व माणसं म्हटली की डोळे पुढे, सर्व माणसं म्हटली की कान असे, सर्व म्हटलं की नाक असं. हे सगळं जर तुम्ही जर बघितलं तर इथे पद्धतशीरपणा आहे, पुन्हा व्यवस्था आहे. हे सगळं कसं आहे? व्यवस्थित आहे. ह्या त्या व्यवस्थितपणामध्ये भाग काय आहे की इथे सगळी माणसं जे बसलेली, यातला एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही. एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा इथे नाही. सर्वच अंगाने एकही माणूस इथला दुसऱ्या माणसासारखा नाही. आवड म्हणा, स्वभाव म्हणा, कर्तृत्व म्हणा, दातृत्व म्हणा, नेतृत्व म्हणा, कुठल्याच अंगाने तो दोघे माणसं सारखी नाहीत, दिसायला सारखी नाहीत. आता इथे बायका बसल्या, इथे पुरुष बसले. तुम्ही जर सारखे दिसायला जर असते तर काय झालं असतं? प्रलय झाला असता, प्रलय. म्हणजे आपण आपली बायको शोधायची कुठे? सगळ्या बायका सारख्याच, सगळे पुरुष सारखे, नवरा शोधायचा कसा? अहो, नुसती 2 जुळी मुलं झाली ना
तरी हवा होतो. मी आमची एक घरातली गोष्ट सांगतो. आमच्या सासूबाईला जुळं झालं. आमच्या सासूबाईला जुळं झालं आणि 2 मुलं मोठी झाल्यानंतर जरा जरा थोडीशी वाढल्यानंतर पूर्वीची पद्धत, आता नाही पद्धत ती, की महिन्यातून एकदा एरंडेल द्यायचं, अशी पूर्वीची पद्धत होती. आता एरंडेला मला वाटतं इतिहास जमा झालेला आहे, कोणी एरंडेल घेत नाही. पण त्यावेळेला एरंडेल आणि कसं नाक दाबायचं आणि घालायचं. त्या मुलाला मांडीवर घ्यायचा किंवा पायावर आणि नाक दाबून त्याला घालायचं. आता ही 2 मुलं झाली सासूबाईंना, ती दिसायला अगदी सारखी, इतकी सारखी की लाल कोण आणि बाल कोण, त्यांची नावं अशी होती, लाल आणि बाल, ते कळतच नसे. एकदा महिन्यातून एरंडेल देताना एकाला धरून आणला, त्याला एरंडेल नाक धरून पाडलं आणि थोड्या वेळाने आले दुसऱ्याला आणा, तर दुसऱ्याला आणलं त्यालाही नाक धरून पाडलं. एक हकतो आणि एक हकतच नाही. म्हणजे 2 मुलं आईची सुद्धा आईला ओळखता येत नाही. मग सगळी बायका आणि सगळे पुरुष सारखे दिसायला असतात. पण ही व्यवस्था आहे, ही व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवायचं. आपली ही जी फिंगर्स आहेत ना, ही फिंगर्ससुद्धा वंडरफुल आहेत. कारण की परमेश्वराची ही जी रचना आहे, ही जी योजना आहे, ती जी सहजता आहे, जी अचूकता आहे, जे प्रमाण आहे, तेही वंडरफुल आहे, तेही वंडरफुल आहे. म्हणजे गंमत अशी आहे की आता मी प्रमाणबद्दल बोलतो. प्रमाण की आपल्या सर्वांना नाक आहे, बरोबर. आता नाकाचं प्रमाण कसं आहे, एक व्यवस्थित आहे, तेवढाच आकार नाकाचा. पण प्रमाणाच्या बाहेर नाक असं लांब झालं असतं तर काय झालं असतं, ते नाक आपल्याला असं असं टाकून फिरण्याची वेळ आली असते. पण तसं होत नाही. नाक व्यवस्थित, डोळे व्यवस्थित, कान हे सगळं व्यवस्थित. तसं फिंगर मगाशी की हे फिंगर प्रिंट्स म्हणतात ना, एकाची दुसऱ्याला जुळत नाहीत. हजारो माणसं आहेत, लाखो माणसं आहेत, पण एकाची फिंगरप्रिंट दुसऱ्याला जुळत नाही. त्याच्यावरून चोर पकडला जातो. लबाड लोकांना पकडता येतं त्या फिंगरप्रिंट्सवरून. हे सगळं जर तुम्ही बघितलं ना, हे सगळं आश्चर्यकारक आहे. हे मी का सांगतो आहे, निर्गुण परमेश्वराशी त्याचा संबंध आहे. निर्गुण परमेश्वर जो आहे ना, तो दिव्य आनंद स्वरूप, दिव्य ज्ञान शक्ती असं मी म्हटलेलं आहे. की दिव्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो, दिव्य आनंद म्हणतो, दिव्य शक्ती म्हणतो, त्याच्याशी आता संबंध आहे. की आपल्या ठिकाणी किंवा ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, तो परमेश्वर त्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान आहे. दिव्य ज्ञान आपल्या ठिकाणी सामान्य ज्ञान आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य ज्ञान आहे. म्हणून त्याला मी इंग्लिशमध्ये शब्द वापरला आहे डिवाइन इंट्युशन. मी त्याला शब्द वापरला आहे डिवाइन इंट्युशन. आणि हा जो डिवाइन इंट्युशनचा भाग आहे, त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञानाची 2 बाजू आहे. एक प्रतिभा ज्ञान आणि एक दिव्य जाणीव, असे त्याचे 2 भाग आहेत. तर आपल्या जीवनामध्ये ह्याचा संबंध पहिला आहे की आपल्या जीवनामध्ये सगळं जे आहे ना, त्याच्या पाठीमागे परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर कसा आहे, दिव्य ज्ञानस्वरूप, दिव्य शक्तीस्वरूप, दिव्य आनंद स्वरूप, दिव्य जाणीव स्वरूप, असं हे सगळं दिव्य आहे. त्याचं जे दिव्यत्व आहे ना, खरं म्हणजे तोच देव आहे, तोच परमेश्वर आहे. हे जे दिव्यत्व आहे ना, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, असं ते दिव्यत्व आहे. तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही, असं दिव्यत्व आहे. आणि म्हणून हे जे दिव्यत्व जे आहे, हे दिव्यत्व तुम्हाला निसर्गामध्ये दिसेल, तुमच्या ठिकाणी दिसेल, पशुपक्ष्यात दिसेल, जलचरामध्ये दिसेल. आणि ज्याला आपण स्थावर म्हणतो, त्या सगळ्या स्थावर गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला हे दिव्यत्व दिसेल. सगळीकडे दिव्यत्व आहे. तुम्ही जर डोळे उघडून पाहाल ना, तर तुम्हाला सगळीकडे दिव्यत्वच दिसेल. आपण पाहत नाही ही गोष्ट वेगळी, आपण पाहत नाही गोष्ट वेगळी, पण दिव्यत्व ज्याला आपण म्हणतो, हे सर्व ठिकाणी भरलेलं आहे. सर्व ठिकाणी तुम्ही पाहाल तिकडे दिव्यत्व आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जिकडे पाहाल तिकडे देव आहे, पाहाल तिकडे परमेश्वर आहे. पण आपण पाहतच नाही, त्याला देव काय करणार.
एके ठिकाणी त्या भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, परी या प्राणियांचे दैव कैसे ते मजन ओळखते. काय सुंदर म्हटलं आहे बघा. मुखाप्रती भानू जैसा म्हणजे आपल्यासमोर सूर्य असतो. त्या सूर्याला जर पाहायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय एफर्ट्स करावे लागतात का? नाही, नुसतं पाहिलं की झालं. नुसतं पाहिलं की झालं. सूर्य किती समोर आहे. इतका मुखाप्रती भानू तसा मी तुमच्या समोर आहे. मग आम्हाला दिसत का नाही? तू पाहत नाही म्हणून. तू पाहत नाही म्हणून तो दिसत नाही. तुम्ही पाहायला सुरुवात करा, तो दिसेल. मग पाहायचा कसा? पाहण्याचे दोन प्रकार आहेत. एक उफराटं पाहणं आहे आणि एक फरफटत पाहणं आहे. दोन्ही पाहणं आहे. आज आपण जे पाहतो ना ते समोर पाहतो, तो एक पाहण्याचा प्रकार आहे. पण त्याच्यातून आपण देव कसा पाहायचा हे पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की व्यवस्था पाहणं. जिथे तिथे व्यवस्था पाहणं म्हणजे परमेश्वराला सगुण पाहणं. सगुण परमेश्वर जिकडे तिकडे व्यवस्था आहे बघा. कुठेही तुम्ही पहा व्यवस्था. आता उदाहरण द्यायची झाली तर समुद्राचं पाणी सूर्याच्या प्रकाशाने वर जातं, ढग होतात आणि त्या ढगातून आपल्यावर पाण्याचा वर्षाव होतो. समुद्राचं पाणी खारट, ढगातून पाणी येतं ते गोड. काय चमत्कार आहे बघा. बरं, पुन्हा त्या नद्या ज्या डोंगरावर पडतात त्या धावत 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 येतात आणि पुन्हा समुद्रावर जाऊन मिळतात. काय चमत्कार आहे बघा. केवढा मोठा चमत्कार आहे. आणि काय व्यवस्था आहे की समुद्राचं पाणी वर जातं, गोड होतं, पुन्हा खाली येतं आणि पुन्हा समुद्रावर जाऊन मिळतं. काय व्यवस्था आहे बघा. ही व्यवस्था आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते आणि किती त्याचे जे फेरे आहेत ते ठरलेले आहेत. त्याच्यापेक्षा एक फेरा जास्त होत नाही, एक फेरा कमी होत नाही. एक फेरा जास्त होत नाही, एक फेरा कमी होत नाही. आणि ती स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. तिकडे कोणी चावी द्यायला बसलेलं नाही, काय नाही, काय नाही. आणि हे अखंडित चाललेलं आहे. प्रभू रामचंद्र होते तेव्हा पण आणि आज आपण आहोत तेव्हा पण सर्व वेळेला तेच चाललेलं आहे. हे सगळं जर आपण जर पाहिलं तर तुमच्या ध्यानात येईल की परमेश्वर आपण ज्याला असं म्हणतो त्याचं सगळं रूप आणि स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे. पण आपण काय करतो, आपण त्याला संकुचित करतो. आणि संकुचित करतो, इतकं करतो की त्याला आपण एका मूर्तीमध्ये आणून ठेवतो आणि त्या मूर्तीकडेच आपण बघत बसतो. म्हणजे मूर्तीकडे बघून नाही असं माझं म्हणणं नाही. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे तर मूर्तीत नाही का? आहे. सर्व ठिकाणी देव भरलेला आहे तर मूर्तीत पण आहे. पण तू फक्त मूर्तीतच बघू नको हे आमचं म्हणणं आहे. तू माणसात पण बघ ना. हे चालते बोलते देव आहेत, त्याच्यात आपण बघतो का? बघण्याचा प्रयत्न करतो का? म्हणजे एखाद्या मातीच्या किंवा धातूच्या मूर्तीमध्ये आपण देव पाहण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणतो हां. किती लोकांचा यशस्वी होतो मला माहीत नाही, पण प्रयत्न करतो. अरे पण चालते बोलते देव आहेत, त्यांच्याकडे तू ढुंकूनही बघत नाही. कळलं की नाही? म्हणून मी काय म्हणतो आहे की खरे जे देव आहेत ना ते अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बापरकुमा देवीवरू खूण बाणरी ऐसी. कळलं की नाही? ती जी खूण आहे ती खूण महत्त्वाची आहे. आणि ते जेव्हा सद्गुरू सांगतात की या सर्वामध्ये देव आहे. आपलं जे शास्त्र सांगतं ना सर्वामध्ये देव आहे. लोक म्हणतात आहे असं कसं आहे, सर्वामध्ये देव कसा? तो जो दरोडेखोर आहे त्याच्यात पण देव आहे आणि तो साव आहे त्याच्यामध्ये पण देव आहे. चांगल्या माणसात पण देव आहे, वाईट माणसात पण देव आहे. हे असं कसं होईल वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण गंमत अशी आहे की तो देव सर्व ठिकाणी आहे. तो वाघात पण आहे, सिंहात पण आहे, तुमच्यात आहे, आमच्यात आहे, सर्वामध्ये आहे. आणि तो कसा आहे? निर्गुण रूपाने एक प्रकारे आहे आणि सगुण रूपाने एक प्रकारे. निर्गुण रूपाने कसं म्हटलेलं आहे? सूत्रे मणिगणा इव असं भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे. सूत्रे मणिगणा इव म्हणजे मणी आहे, त्या मण्यामधून एक
दोरी जाते. ती दोरी सर्व मण्यामधून जाते आणि त्या प्रत्येक मण्याच्या पाठीमागे दोरी असते. प्रत्येक मण्याच्या पाठीमागे दोरी असते आणि ती दोरी जी आहे ती सर्व मणीतून जाते. तसं आपण सर्व आहोत ना, हे मणी आहोत, मणी. आणि त्याच्यामधून जी दोरी गेलेली आहे ना, त्याला आपण देव असं म्हणतो, त्याला आपण परमेश्वर असं म्हणतो. पण ती दोरी गेलेली आहे ना, तिच्याकडे बघतच नाही आपण कधी. म्हणून त्याला म्हटलं ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. की हा जो परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे तो अशा तऱ्हेने भरलेला आहे की त्याच्यामधून मी आहे. आणि दुसरं, जसा तो आतून आहे तसं बाहेर पण आहे. सगळीकडे बघितलं ना तुम्हाला पंचमहाभूतांचा देह सापडेल. सगळे जे आहेत ना त्यांच्याकडे पंचमहाभूतं आहेत. असं काय नाही की हे यशवंत देव म्हणजे त्यांचं शरीर सोन्याचं आणि हे दुसरे बसलेले आहे त्यांचं लोखंडाचं, यांचं पितळ, असलं काय नाही. सर्वांचे देह पंचमहाभूतांचे, सर्वांचे देह पंचमहाभूतात. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपण खरं म्हणजे सर्व सारखेच आहोत, सर्व सारखेच आहोत. मी एक नेहमी सांगत असतो एक सिद्धांत. सगळ्या पुरुषांच्या तोंडावर रुमाल टाकायचा, पूर्ण एवढा बांधायचा, कळलं की नाही. आणि बायकोने ओळखून दाखवा, वा माझा नवरा. किंवा बायकांना संबंध तोंड हे करायचं आणि नवऱ्याने ओळखून दाखवा माझी बायको. ओळखता येणार नाही. ओळखतं फक्त एवढ्यावरूनच ओळखता येतं, एवढ्यावरूनच ओळखता येतं. हा जो आकार आहे हा महत्त्वाचा, हा जो आकार आहे महत्त्वाचा. म्हणून आपण सर्व शरीराच्या अंगाने एकच आहोत, कळलं की नाही. आणि आतून जर बघायला गेलं तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण एकच आहोत. मग अनेक कुठे आहे हा प्रश्न निर्माण होतो. मग हे सगळं जे भानगड निर्माण झालेली आहे ती भानगड काय झाली आहे. सगळी ठिकाणी दुःख का, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे का. त्यामुळे का म्हणजे काय, म्हणजे हे असंच चालायचं म्हणाले वामनराव. पूर्वीपासून हे असंच चाललं, आता चाललं. अरे पण असं का चालतं ह्याचा कोणी विचारच करत नाही. मग जीवनविद्या का हा प्रश्न विचारायलाच नाही. तुम्ही प्रत्येक वेळेला का हा प्रश्न विचारा, कळलं की नाही. का हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. तुमच्या डोक्याला मग चालना मिळते, बुद्धीला चालना मिळते. नाहीतर आम्ही सांगितलं हो खरं, एखादा बुवा सांगतो हे असं आहे, हां मला देवाचा साक्षात्कार झाला, आम्ही असं म्हणतो. ह्याला देव म्हणजे माहीत नाही आणि साक्षात्कार म्हणजे माहीत. तर सांगायचा मुद्दा असा की आपण जीवनामध्ये ही जी अनेक आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते अज्ञानच आपल्या दुःखाला कारणीभूत होतं. सुखपाता जवापाडे दुःख पर्वत एवढे का. त्याचं एकच कारण की आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान, हे त्याचं एकच कारण आहे. म्हणून आपल्या ठिकाणी अज्ञान आहे हेच कोणी मानायला तयार नाही, हे कोणी मानायला तयार नाही. आणि हे अज्ञान काय स्वरूपाचं आहे ते पण सांगतो तुम्हाला. जर आपण सगळे सारखे आहोत आतून आणि बाहेरून तर मग ही भांडणटंटे बकडे का होतात. धर्माधर्मात भांडणं आहेत, जाती जातीत भांडणं आहेत, वर्णावर्णात भांडणं आहेत, घराणी घराण्यात भांडणं आहेत. एका घरामध्ये सुद्धा माणसं भांडत बसतात. का भांडतात, याचं एकच कारण अज्ञान, एक कारण. आणि दुसरं कारण म्हणजे हे अज्ञान येतं कुठून, संस्कारातून. आपण संस्कार संस्कार म्हणजे फार चांगलं वगैरे असं आपण म्हणतो, पण हे संस्कारानेच खरं म्हणजे आपलं सगळं काय ते घोडं पेन खातो म्हणतात ना, त्या संस्कारातून आहे. तुम्ही म्हणा असं कसं, सांगतो तुम्हाला. तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत ते हिंदू धर्माचे झाले, जे मुसलमान आहेत त्यांच्यावर संस्कार झाले आहेत ते मुसलमान धर्माचे झाले, आणि ख्रिश्चन आहेत त्यांच्यावर धर्मात, बौद्ध आहेत त्यांच्यावर ते संस्कार. आता या संस्कारातून त्यांचे ठिकाणी विचार निर्माण झाले, त्या विचारातून उच्चार आणि आचार निर्माण झाले. आता हे जे संस्कार जे आहेत हे संस्कार काय करतात, एकत्व जे आहेत ते बिघडवतात आणि दुजाभाव निर्माण करतात, विषमता निर्माण करतात.
कळलं की नाही. विषमता ही निर्माण करतात. म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही भूताचा न गडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग भाव. काय सुंदर अभंग आहे की भेदाभेद भ्रम अमंगळ आहे. आपण मत्सर करतो, द्वेष करतो. का करतो? उच्च आणि नीच हा जो भेदभाव निर्माण झालेला आहे त्याच्यातून हे सगळं निर्माण होतं. आम्हाला वाटतं आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ, त्यांना वाटतं आमचा मुसलमान धर्म श्रेष्ठ, त्यांना वाटतं आमचा ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ. आणि तशी शिकवण दिली जाते, तशी शिकवण दिली जाते. आणि त्याच्यातून हे सगळे उच्च आणि नीच, भेद आणि भाव हे सगळं जे निर्माण होतं आणि त्याच्यातून विचार निर्माण होतात. त्याच्यातून विचार निर्माण ह्या संस्कारातून, आणि या संस्कारातून जे विचार निर्माण होतात, आचार निर्माण होतात, त्याच्यातून भांडण, तंटे, बखेडे, युद्ध, लढाया, दंगे धोपे सगळे निर्माण होतात. हे मी काय सांगतो आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सुखदुःख का, मी आपल्या म्हणजे तुमच्या आमच्या पूर्ण म्हणत नाही, मानव जातीबद्दल बोलतो मी. मानवजात ॲज ए होल आपण विचार करतो आहोत की माणसाच्या जीवनामध्ये हे सुखदुःख येतात कुठून? ही आपणच निर्माण करतो. ही सगळी सुखदुःख आपण निर्माण करतो. 100पैकी 90% सुखदुःख आपण निर्माण करतो. आणि 10% दुःख मात्र त्याला कारणं वेगवेगळी असू शकतात. पण आपण सुखदुःख निर्माण करतो. किती लोकांना ठाऊक आहे? किती लोकांना ठाऊक आहे? घरामध्ये भांडणं होतात. का भांडणं होतात? आपणच निर्माण केले. आपले गैरसमज असतो, संशय, एकमेकांना कोणी काहीतरी बोललं तर वेगळाच अर्थ काढायचा. मी सूनबाई बिचारी बोलते एका भावाने, सासू म्हणते हिने माझा अपमान केला. म्हणजे अर्थाचे अनर्थसुद्धा काढणारे लोक असतात. ह्याचं कारण काय? ही जी आपली विचार करण्याची पद्धत. तसंच निन्या धर्माचे लोक दुसऱ्या धर्माबद्दल बोलताना, विचार करताना असाच विचार करतात. म्हणून एकमेकांमध्ये जे प्रेम असायला पाहिजे ते प्रेमच नसतं. आता प्रेम म्हटल्यानंतर प्रेम कशाला म्हणतात? बघा, विषय मी मगाशीच म्हटलं, एकदा परमेश्वराविषयी घेतला ना की त्याच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. ते बाजूला ठेवून मला पुढे जाता येत नाही. म्हणून मी मगाशी म्हटलं की परमेश्वर विषय खूप मोठा आहे. आता प्रेम कशाला म्हणतात? आता आपण म्हणतो ह्याचं प्रेम, त्याचं प्रेम. आता तर काय बघायलाच नको, नुसतं एकमेकांकडे पाहिलं की प्रेम निर्माण होतं. लव ॲट फर्स्ट साईट. ते सगळं खोटं आहे. कारण की नाही, प्रेम करतात, लग्न करतात आणि एका वर्षात घटस्फोट. म्हणजे 1 वर्ष मी लांबच म्हटलं आहे बरं का, आता पिरियड कमी झालेला आहे. एका वर्षात घटस्फोट, 2 वर्षात घटस्फोट, मुलगी घरी येते. अरे हे का चाललेलं आहे? हे का चाललेलं आहे ह्याचा कोणी विचारच करत नाही. म्हणून प्रेम कशाला म्हणतात हे सर्वांनी समजावून घेतलं पाहिजे. मी प्रेमाची व्याख्याच केली, ती अशी: एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. आणि या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. आता बघा, एवढंच तुम्ही करा, बाकी काहीच करू नका. आणि कसा तुमचा संसार सुखाचा होतो की नाही पहा. एवढंच. एकमेकांना सुखी करण्याची भावना आणि त्या भावनेची जोपासना म्हणजे देवाची उपासना. कसलंही कर्मकांड करू नका. कसलंही काहीतरी कोणाच्या तरी बुवा, बाबा, भगत, फकीर, सोकाळ महाराज कोणाच्याही ते काहीतरी सांगतात ते सरळ मान्य करू नका. ते चूक आहे का बरोबर आहे हे तुम्ही बघा. मी सुद्धा जे सांगतो आहे ते चूक आहे का बरोबर आहे तुम्ही बघा. चूक असेल तर माझ्याकडे या आणि सांगा हे तुमचं चूक आहे म्हणून, मी मान्य करीन. पण सांगायचा मुद्दा काय की आपण विचार केला पाहिजे की आपल्याला जर सुख पाहिजे असेल ना तर दुसऱ्याला सुख दिलं पाहिजे. कळलं की नाही? ह्या सुखाच्या बाबतीमध्ये पण मी एक सिद्धांत मांडलेला आहे की सुख हे मान्यात नाही.
सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. तुम्ही इतरांना जे सुख द्याल, अजून टाळ्या नको, तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते सुख बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करील. आता टाळ्या. तुम्ही दुसऱ्यांना सुख दिलं ना, ते बुमरँग होणार, कळलं की नाही, आणि तुमच्यावर सुखाचा अभिषेक करणार. करून बघा. आमची जीवनविद्या म्हणजे काय आहे? जीवन हीच आपली प्रयोगशाळा. जीवन ही आपली प्रयोगशाळा. आणि या प्रयोगशाळेमध्ये मी सांगतो ते सिद्धांत तुम्ही पडताळून बघा. पडताळून बघा. आजपासून तुम्ही करा, ठरवा. माझ्या कुटुंबामध्ये किती 10 माणसं आहेत, 4 माणसं, 8 माणसं काय असतील ते, आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करू. आता काय होईल? एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? स्वर्ग नांदेल. का मेल्यानंतर स्वर्गाला जायचं? मेल्यानंतर स्वर्गाला जे जाण्याचा विचार करतात ते मूर्ख आहेत. स्वर्ग इथेच निर्माण करायचा. स्वर्ग आपल्याला इथेच निर्माण करायचं आणि ते करणं सोपं आहे हे मला म्हणायचं आहे. अतिशय सोपं आहे. सुखी होणे सोपे, दुःखी होणे कठीण, हा आमचा सिद्धांत आहे. पण हा पण मोठा आहे. परवा एक संपादक आले होते एका वर्तमानपत्राशी. मला वामनराव तुम्ही हे सांगता ते फार सोपं वाटलं हो, पण करायला कठीण आहे. करायला कठीण नाही आहे. आपल्याला करायला शिकवलंच नाही आतापर्यंत कोणी, कळलं की नाही? आपल्याला करायला कोणी आपल्याला शिकवलं आहे का कोणाला? अरे आपण एकमेकांना सुखी करूया. शिकवलं आहे कोणी? कुठल्या महाराजांनी शिकवलं आहे? कुठल्या बुवा बाबांनी शिकवलं आहे? किंवा आतापर्यंत तुम्ही कधी वाचला आहे का? कधी नाही. पण एकमेकांना सुखी करण्याची भावना आणि ती भावना जोपासणं म्हणजे त्याप्रमाणे करणं. तुम्ही काहीच करायला नको. तुम्ही सुखाच्या डोहामध्ये आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची असं म्हटलं ना तुकाराम महाराजांनी. तुम्ही आनंदाच्या डोहात डुंबाल. पण केलं पाहिजे, कळलं की नाही? केलं पाहिजे. सुनेकडे कसं बघितलं पाहिजे? मुलीसारखं. पण मुलीसारखं म्हणण्यापेक्षा मुलीहून अधिक असं मी म्हणतो. सून तुमच्या घरामध्ये येते, ती दुसऱ्याच्या घरातून येते, बरोबर? आता दुसऱ्याच्या घरातून जेव्हा ती मुलगी येते तेव्हा ती येते ती विश्वासाने येते की आपण ज्या घरात जाणार आहोत त्या घरात आपल्याला प्रेम मिळेल, आदर मिळेल, मान मिळेल, असं याने येते. आणि तुम्ही जर तिचा अपमान करायला लागलात, दुःख द्यायला लागलात, काही जायला लागलात, ती दुःखी होईल. तिच्याबरोबर तिचा नवरा दुःखी होईल. तिच्याबरोबर त्यांच्याबरोबर ते मुलं दुःखी होतील. पुन्हा हिचा जो सासरा जो आहे तो दुःखी होईल. हे सगळे दुःखी होतील घरातले. कारण का? ती सासूबाई अशी. म्हणजे सगळ्या सासवा वाईट असतात असं मला म्हणायचं नाही, अगं सगळ्या सुना चांगल्या असतात असंही मला म्हणायचं नाही. शेवटी हे सगळं रेसिप्रोकल आहे. रेसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन द कॉस्मिक लॉ ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. हे सगळं रेसिप्रोकल आहे. आपलं जीवन म्हणजेच रेसिप्रोकल आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न जर केला, ठरवा तुम्ही आजपासून, उद्यापासून नाही, कारण टुमॉरो नेवर कम्स. आजपासून तुम्ही ठरवा. घरी गेल्यावर सासू म्हणा, सून म्हणा, जाव म्हणा, नणंद म्हणा, नवरा म्हणा, सासरा म्हणा, दीर म्हणा. आता एवढी मोठी फॅमिली राहिलेली नाही. आता फॅमिली आता जरा संकोच झालेला आहे. पण हे सगळे आपण जे आहोत, आपण एकमेकांना आदर केला, प्रेम दिलं, एकमेकांचा सन्मान केला, मान दिला, सगळे सुखी होतात हो. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? कर्मकांड. मी कर्मकांडाच्या विरुद्ध आहे. म्हणजे ते मला ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही. पण कर्मकांडात जेव्हा मनुष्य गुंततो ना तेव्हा तो कर्मठ होतो. आणि तो जितका कर्मठ होत जातो तितका तो मठ्ठ होतो. तो जेवढा कर्मठ होतो ना तेवढा तो मठ्ठ होतो. म्हणून कर्मकांड वाईट नाही, त्याच्या पाठीमागे जो हेतू आहे तो चांगला असतो. पण तो हेतू आपण कधी पाळतच नाही, तो लक्षातच घेत नाही आणि आपण कर्मकांड करतो. त्याला आमचा विरोध आहे.